तर पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली। विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यास नकार दिला होता। त्यामागचं कारण म्हणजे सचिन घायवळवर खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। पण सचिन घायवळने गृह खात्याकडे अपील केलं। त्या अपीलानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याचा आदेश दिला। 20 जून 2025 रोजी हा शस्त्र परवाना दिल्यानं कागदपत्रावरून समोर आलाय। न्यूज 18 लोकमतच्या हाती ती कागदपत्र लागली आहे। खुशाल यावं आणि त्यासाठी माझ्याकडून प्रमाणपत्र घेऊन जावं अशी जाहिरात आणि काउंटर हे जागोजागी महाराष्ट्रात लावले पाहिजेत। म्हणजेच गुन्हेगारांना शस्त्र परवाना देताना कुठेही अडचण येणार नाही आणि त्यांची गुन्हेगारी बिनधास्तपणे त्यांचा व्याप वाढवता येईल आणि जनतेला धाक दपटशा देऊन निवडणुकीमध्ये त्याचा उपयोगही करता येईल। अशा प्रकारची नवी पद्धत महाराष्ट्रात सुरू करावी, म्हणजेच गुंडांना पूर्णतः संरक्षण मिळेल, आत्मसंरक्षणासाठी शस्त्र मिळेल। यासाठी या योगेश कदम नावाच्या गृहमंत्र्यांची परमनंट नियुक्ती करावी। गायवाडाच्या डोक्यावर कोणाचा आशीर्वाद होता हे जरा सत्ता पक्षातील भाजपच्या एका नेत्याने जो काही काळ पुण्याचा पालकमंत्री म्हणून राहिला आहे त्या नेत्याला विचारलं तर ते सर्व तो कुणामुळे मोठा झाला, कशामुळे मोठा झाला, कोणीही मोठं केलं आणि हे जे काही योजना पुन्हा एक नवीन महाराष्ट्रात आणली पाहिजेत, लाडकी बहीण योजना आणली तशी आता महायुती सरकारनं लाडका गुंड आणि त्यांना फिक्स मानधन म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी सोपं काम तर लाडका गुंड योजना आणावी। ती चौकशी सुरू आहे त्या ज्या ज्या स्तरावर स्वतः राज्यमंत्री योगेश कदमांनी त्याचा खुलासा केलेला आहे। आता चौकशांती काय जे निश्चित होईल, जे काही त्या समोर येईल त्याप्रमाणे कार्यवाही होईल। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। योगेश कदम यांच्याकडे घायवळला शस्त्र परवान्यासाठी कुठल्या अधिकाऱ्याने शिफारस केली होती याची देखील माहिती घेतली पाहिजे असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। तर परवान्यासाठी नेमकं कोणत्या अधिकाऱ्याने शिफारस केली हे पाहणं महत्त्वाचं आहे असं देखील रवींद्र धंगेकर यांनी म्हटलेलं आहे। योगेश कदम यांनी परवाना दिला अशी बातमी आल्यानंतर विरोधक देखील आक्रमक झालेत आणि योगेश कदम यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे। पण या सगळ्यांमध्येच रवींद्र धंगेकर यांनी देखील एक विधान केलेलं आहे। तुमच्याच पक्षातील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला असल्याचं समोर आले। या सगळ्या संदर्भात तुमची नेमकी काय भूमिका आहे? बघा, याच्यामध्ये पहिल्यांदा जो अर्ज केला होता शस्त्र परवान्यासाठी तो पोलीस आयुक्तांकडे केला। त्याच्यामध्ये राजपत्रे प्रतिनिधी कोण आहेत त्यांच्या सह्या असतात ते एकदा आपल्याला चेक केलं पाहिजे आणि कदम साहेबांकडून ज्याची शिफारस केली त्याची माहिती घेतली पाहिजे आणि ही माहिती घेतल्यानंतर कदम साहेबांची हातून चूक झाली तर आम्ही विनंती करणार आहे की तुम्ही हा 5 शस्त्र परवाना रद्द करा। त्यांनी घेतलेली भूमिका म्हणजे जे आहे जो शस्त्र परवाना तो चुकीचाच होता। नाही, जर त्याच्यामध्ये तपासायला लागेल, अजून तपासला नाही, पण त्याच्यामध्ये ज्यांनी शिफारस केली त्याची माहिती घ्यावी लागेल आणि माहिती घेतल्यानंतर जर त्यांच्या हातून जर चूक झाली असेल तर आम्ही त्यांना विनंती करू की आपल्या हातून चूक झाली रद्द करा।